हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2065. विठ्ठल मुक्तिदाता नवे मरो हे बोलता, मजन सहावे कानी विष उत्तर लागे मनी. हरी कथे ते धिकारी शत्रू माझा तोची वैरी. सुना काळ तोंडा जो या देवा म्हणे धोंडा. अहम म्हणे ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म. तुका म्हणे क्षण नको तयांचे दर्शन. 2065. हा विठ्ठल मुक्तिदाता नाही असे शब्द उच्चारणारा तक्षणी मरावा. त्याचे शब्द माझ्या कानाला विषाप्रमाणे कडवट वाटतात. हरिकथेचा धिक्कार करील तो माझा कट्टर वैरी आहे. विठ्ठलाला जो धोंडा म्हणेल तो काळ तोंडा कुत्रा समजावे. जो मुखाने अहम ब्रह्मासी म्हणतो तो भक्तिभावाचे वर्म जाणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा ढोंगी माणसाचे मला क्षणभरही दर्शन घडू नये असे कर. 2066. यमपुरी त्यानी वसविली जाना, उच्छेद भजना विधी केला. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. काय ते नेनते होते मागे ऋषी, आधार लोकांसी ग्रंथ केले. द्रव्यदारा कोणी स्थापिले धन, पिंडाचे पाळन विषय भोग. तुका म्हणे दोही ठाई हा फजित, पावे यमदूत जना हाती. 2066. भजन कीर्तन विधीमध्ये जो उपद्रव करतो त्याने यमपुरी स्थापन केली असे समजावे. अवघड परमार्थ कोणी सांगून सुद्धा करीत नाही, मात्र सुलभ सोपे स्वैर आचरण अधिक आवडते. लोकांना हिताव व्हावेत, स्वधर्म स्वकर्तव्य कोणते यासंबंधी मार्गदर्शक व्हावेत यासाठी ऋषींनी चिंतन करून ग्रंथ लिहून ठेवले. त्यांना काय कळत नव्हते का? धन कमवावे, बायको मुले यांचे पालन करावे, देहाचे चोचले पुरवावे हे काही कोणी लिहून ठेवले नाही. पण तेच न सांगताही लोक करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याला भगवंतांची प्राप्ती होत नाही. तो संत निंदेला पात्र होतो, यमाकडून शिक्षा भोगतो, एकूण दोन्हीकडून फजित पावतो. 2067. न कळता कोणी मोडियले व्रत, तया प्रायचित्त चाले काही. जाणती यावर जलेप झाले थोर, तयांस अघोर कुंभपाक. आत जाता जरी कोणी नाईके सांगता, तया शिकविता तेची पाप. काय करू मज देवे बोलविले, माझे कोळंबले काय होते. तुका म्हणे जन पहा विचारुनी, सुख वाटे मनी तेची करा. 2067. एकदा अंगीकारलेले व्रत नेहमी एकनिष्ठतेने पाळले, परंतु नकळत मोडले तर त्याला काही प्रायचित्त घेऊन शुद्धता प्राप्त होते. पण तेच व्रत बुद्धी पुरस्पूर मुद्दाम मोडले तर त्याला नरकवासाचे शासन होते. असे पाप कर्म करणाऱ्याला काहीच सांगूनही तो ऐकत नसेल तर शिकवणाऱ्यालाही पाप लागते. लोकांना उपदेश केलेला आवडत नाही हे मला माहीत आहे, पण देवानेच मला उपदेश कर म्हणून सांगितले, त्याला मी काय करू. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, तुमच्या मनाला सुख वाटेल तेच करा. 2068. वाचे विठ्ठल नाही तोची प्रेम रूप पाही. दिगत्यांचे जालेपन भारण साये मेदिन. नवैसे कीर्तनी गुण नाईके जो कानी. जाता कांटाळे देऊळा तोची सुना मुख काळा. हरिभक्ती विन जळो त्यांचे शहाणपण. तुका म्हणे ते नाही वंशा आनियले उणे. 2068. ज्याची वाणी विठ्ठल नाम उच्चारित नाही तो मनुष्य प्रेताप्रमाणे अचेतन समजावा. त्याचे जिवंतपण पृथ्वीला भार आहे. अशा जीवनाचा धिक्कार असो. तो हरिकीर्तनात रमत नाही, ते ऐकत नाही. ज्याला मंदिरात जाऊन देवदर्शनाचा कंटाळा येतो त्या मनुष्याला काळा कुत्रा समजा. हरिभक्त नसलेल्या पंडिताचे शहाणपण व्यर्थ आहे. पंडित याला आग लागो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अभक्तामुळे त्याचे पूर्वज अशा अधोगतीला जातात. वंशाला उणेपणा येतो, याची त्याला पर्वा वाटत नाही. 2069. तारिली बहुत चुकवणी घात, नाम हे अमृत स्वीकारिता. नेनता सायास शुद्ध आचरण, याती कुळहीन नामासाठी. जन्म नाम धरी भक्तीच्या पाळना, आकार कारणा याच साठी. असुरी दाटली पाप हो आत फार, मग फेडी भार पृथ्वीचा.
तुका म्हणे देवभक्त बन सार, कौतुक व्यवहार तयासाठी. 2069. हरिनामामृताचे सेवन करणाऱ्या भक्तांवरील अनेक संकटे देवाने दूर करून त्याला संकटातून वाचविले आहे असे असंख्य भक्तगण आहेत. रक्षण करतेवेळी त्याचे आचरण, जात कुळ याची शुद्धता पाहिली नाही, केवळ नामस्मरण करतात एवढेच पाहून त्यांना तारले. देव भक्तांच्या रक्षणासाठी त्याच्या आवडीच्या रूपाने सगुण साकार होतो, त्याच्या आवडीच्या नावाने प्रगट होतो. दुष्ट अत्याचारी दैत्याकडून पृथ्वी दुःखी होते, तेव्हा तिचा दुःखभार हलका करण्यासाठी देव प्रत्येक युगात अवतार घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्तांच्या अंकित आहे. त्याला देव आणि भक्त हा दुजेपणा भक्तीच्या व्यवहारासाठी आवडतो, म्हणून तो हा व्यवहार वाढवितो. 2070. याची या आधारे राहिलो निश्चिंत, ठेवून या चित्त पायी सुखे. माझे सुख दुःख जाणे हित फार, घातला से भार पांडुरंगा. कृपेची पोसणी ठाईंची अंकिली, म्हणून लागली यास चिंता. मन राखे हाती घेऊन या काठी, इंद्रिये थापटी फांकोने दी. तुका म्हणे यासी अवघड नाही, शरणागता काही रक्षावया. 2070. या भगवंताच्या आश्रयाने निश्चित राहिलो आणि देवा हे चित्तही तुझ्याच पायाशी सुख समाधानाने ठेवले आहे. माझे सुख दुःख हिताच्या गोष्टी या सर्वांचा भार पांडुरंग चरणी ठेवला आहे. आम्ही त्याच्या कृपेवरच पुष्ट झालो आहोत, म्हणून त्याला आमची चिंता लागली आहे. विवेकाची काठी घेऊन तो सैरावैरा धावणाऱ्या मनाचे रक्षण करतो. विषयवडीने तप्त झालेल्या इंद्रियांना तोच शांत करतो. तुकाराम महाराज म्हणतात, शरणागतांचे रक्षण करणे याला अवघड नाही. 2071. उभा उभी फळ, अंगी मंत्राची या बळ. म्हणा विठ्ठल विठ्ठल, गोड आणि स्वल्प बोल. कळी काळाची बाधा, नवे उच्चारिता सदा. तुका म्हणे रोग, वारे भवा ऐसे भोग. 2071. त्वरित फल देण्यास विठ्ठल मंत्र तत्पर आहे. भगवंताचे नाम हाच मंत्र आहे, म्हणून या मधुर आणि अल्पाक्षरी अशा विठ्ठल नाम मंत्राचे उच्चारण करा, असे माझे अगत्यपूर्व सांगणे आहे. या मंत्राच्या सतत उच्चाराने कळी काळाची भीती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा नाम मंत्र भवरोगासारखा दुस्तर नाही, रोग नाही, नाहीसा करतो. 2072. पाहोनी अधिकार, तैसे बोलावे उत्तर. काय वा उगी घसघस, आम्ही विठोबाचे दास. आम्ही जाणू एका देवा, जैसी तैसी करू सेवा. तुका म्हणे बावे, माझे पुढे पडेल ठावे. 2072. परमार्थातील अधिकार ओळखून त्याला उपदेश करावा. आम्ही विठ्ठलाचे सेवक आहोत, आमच्या समोर उपदेशाची व्यर्थ कटकट नको. आम्ही एकाच देवाला जाणतो, जशी जमेल तशी त्याची सेवा करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना माझ्या बोलण्याचा भावार्थ समजेल त्यांना भविष्यात माझी गती कोणती हे कळेल. 2073. नवजता घरा आम्ही कोणाच्या दातारा, काहे छळू येती लोक. दाटवळेची कंटक, नाही आम्ही खात, काही कोणाचे लागत. कळे तैसी सेवा, तुका म्हणे करू देवा. 2073. हे दातारा, आम्ही कोणाच्याही घरी जात नाही, तरी सुद्धा हे दुर्जन लोक आम्हाला छळण्यासाठी का येतात? आम्ही दुसऱ्याचे काही खात नाही, कोणाचे काही लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, जशी आम्हाला समजेल तशी आम्ही तुझी सेवा करू. 2074. मोहरोनी चित्ता, आणू हळूची वरी हिता. तोये पडती आघात, खोडी काढिती पंडित. संसारा भेने काही उसंतितो, येणे पेणे एखादिया भावे. तुका म्हणे जवळी यावे. 2074. आम्ही मनाला शांतपणे समजावीत आत्मकल्याणाकडे वळवितो, पण त्यामध्ये अडथळे आहेत. पंडित लोक आमचे दोष काढतात आणि मनात संदेह निर्माण करतात. संसाराच्या भीतीने जीवन आहे तोपर्यंत मोक्ष प्राप्ती करून घ्यावी. तुकाराम महाराज म्हणतात, कोणत्याही रीतीने देवाजवळ यावे ही इच्छा आहे. हे देवा, आम्हाला कळेल तशी तुझी सेवा करू. 2075. काय जाणो वेद, आम्ही आगमाचे भेद. एक रूप तुझे मनी, धरोनी राहिलो चिंतनी. कोठे अधिकार, नाही रानट विचार. तुका म्हणे दिना, नुपेक्षावे नारायणा. 2075. वेदाची भाषा आम्ही काय जाणणार, शास्त्राने सांगितलेले आम्हाला काय उमजणार. आम्ही तुझे रूप मनात धरून त्या रूपचिंतनात तल्लीन होऊन राहिलो आहोत. विठ्ठला,
तुझ्या भक्तांना वेद जाणण्याचा अधिकार कोठे आहे? शास्त्रातील रहस्यही जाणत नाही, कारण आम्ही रानटी विचाराचे आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, आम्ही इंद्रियाधीनी असल्याने अगतिक झालो आहोत, म्हणून आमची उपेक्षा करू नका. 2076. धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. वेदविहित धर्माचे पालन करणे, वेदबाह्य मताचे खंडन करणे, धर्माचे बीज असलेले हरिनाम त्याचा प्रसार प्रचार करावा, हेच आता आम्हाला काम आहे. म्हणून तिखट मर्मवेदी शब्दांचे बाण घेऊन फिरत असतो. हे काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही लहान अथवा थोर असा विचार करीत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2077. निवडावे खडे तरी दळना ओझ घडे, नाही तरी नासोनी जाय. कारण आळस उरे होय हाय, निवडावे तन शेती करावे राखण. तुका म्हणे नीत न विचारिता नवे हित. 2077. धान्यातील खडे निवडून काढावे, तेव्हाच धान्य शुद्ध होते. कार्यशुद्धीच्या प्रयत्नात आळस केला तर कार्यनाश होतो आणि पश्चातापाने हाय हाय करावे लागते. शेतकऱ्याने आपल्या पिकातील गवत काढून पिकाचे रक्षण करावे, म्हणजे पीक भरघोस येते. तुकाराम महाराज म्हणतात, कोणतेही कार्य करताना धर्माचा नीतीचा विचार केला नाही तर कार्यात यश मिळत नाही. 2078. दुर्जनाचा मान सुखे करावा खंडन, लाता हनोनिया वारी गुंडा वाट शुद्ध करी. बहुता पिढी खळ त्याचा धरावा विटाळ, तुका म्हणे नखे काढूनी टाकीची सुखे. 2078. दुर्जनाची मानहानी करताना भीड बाळगू नये, त्यामुळे पाप लागत नाही. जाण्या येण्याच्या मार्गावर दगड पडला असेल तर पायाने दूर सारावा, मार्ग मोकळा होतो. पुष्कळ लोकांना ज्याच्यापासून उपद्रव होतो त्याचा सहवास टाळावा, त्याच्या सहवासाचा विटाळ मानावा. आपल्या हातपायाची नखे आपणच काढून टाकतो तसा दुर्जनाला दूर करावा, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2079. माझा नका धरू कोणी राग वचनाचा मनी, येथे बहुतांचे हित शुद्ध करोनी राखा चित्त. नाही केली निंदा आम्ही दुशिले से भेदा, तुका म्हणे मज येणे विन काय काज. 2079. माझ्या उपदेशाचा वचनाचा कटू अर्थ आहे, म्हणून राग मानू नका. आपले चित्त संशय रहित करून माझे वचन ऐकाल तर तुमचे हित होणार आहे. दुसऱ्याची निंदा करावी हा माझा अंतस्थ हेतू नाही. मनुष्याच्या अंगी असलेल्या भेदभावाची वृत्ती दोषास्पद आहे, त्याचा तिरस्कार केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, वास्तविक त्याच्या वाचून माझे काय अडले आहे. 2080. काही जडभारी पडता ते अवसरी, तुझे आठवावे पाय आम्ही मोकलुनी धाय. तहान पिढी भूक शीत उष्ण वाटे दुःख, तुका म्हणे देहयोगे वारंवार पीडिती भोगे. 2080. देवा, जेव्हा आमच्यावर बलाढ्य संकट कोसळले तेव्हा तुझ्या पायाची आठवण काढून धाय मोकलून रडू. आम्हाला तहान भूक याची पीडा झाली, थंडी उन्हाळा याचे दुःख झाले तरी तुझी आठवण करू. तुकाराम महाराज म्हणतात, देहाच्या संगतीमुळे प्रारब्ध भोगामुळे वारंवार व्याधी दुःख होतात, तेव्हा तुझ्या चरणाची आठवण करू. 2081. होऊनी कृपाळ भार घेतला सकळ, तुची चालविसी माझे भार सकळ ही ओझे. देह तुझ्या पायी ठेवूनी झालो उतराई, काया वाचा म्हणे तुका म्हणे तुझे देणेने. 2081. देवा, तू कृपावंत झालास आणि माझ्या योग सेवेचा भार तुझ्यावर घेतला आहेस. तूच माझे कर्म ओझे वाहतोस. तुझ्या या कृपा प्रसादाचा उतराई होण्यासाठी मी माझा देह तुझ्या पायी अर्पण केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काया वाचा मनाने मी